कुठून आलाय सर तुम्ही? मी शेवगाव शेवगाववरून आला. काय त्रास होत होता? मला हे पूर्ण डोक्यातून अशा मुंग्या येत होत्या. हां मनकेत गॅप सांगितलं होतं, गादी सरकली म्हणून. आणि झाली शिर चॉकअप झाली होती, त्यामुळे माझा हात आहे ना पूर्ण असा वाकडा झाला. अर्धांग वायू कसं होतं तसं झालं. म्हणजे अशी मूठ होत नव्हती, काय नाही. मग त्याच्यानंतर तुमचा एक व्हिडिओ बघितला होता मी इंस्टाला. त्याच्यानंतर मित्र म्हणला चला आपण एकदा जाऊन. ते इतका त्रास होतो भयंकर, मला असं इकडं तिकडं बघता येत नव्हतं. असं बघायचं म्हणलं पूर्ण शरीर घेऊन ओढावं लागत होतं. आणि एक वेळेस आलो तुमच्या इथं फर्स्ट टाइमच. थेरपी झाल्यानंतर मी गाडीत बसलो, मला असं वाटलं मला दुखत आहे का नाही, असं झालं मला. म्हणजे एवढं पहिले याच्यातच एवढा फरक पडला मला. त्याच्यानंतर मग मी बरंच समजा एक 8-15 दिवसांनी आलो परत दुसऱ्या वेळेस. आता तर एकदम क्लिअर आहे, आता काहीच दुखत नाही, कोणताच त्रास नाही. म्हणजे नंतर मला आधी असं वाटायचं का काय अर्धांग वायू झालाय का काय असं वाटायचं. ते शिर चॉकअप झाल्यामुळं ते हातन ते एकदम हे झालं. आणि ते तुम्ही ते मनका बसवला का, ते गादी बसवली का, तेव्हापासून म्हणजे हाताला लगेच वळायला लागला आणि मान एकदम क्लिअर झाली. आणि अगोदर डॉक्टरांनी काय सांगितलं होतं तुम्हाला? ते MRI केला होता आम्ही लोणीला. त्यानंतर MRI आम्ही शेवगावला दाखवला होता ना, ते म्हणले तिचं ऑपरेशन करावं लागेल म्हणे. म्हणजे ऑपरेशनच करावं लागेल, शिरचं ऑपरेशन करावं लागेल म्हणले होते. म्हणजे आता ऑपरेशनची काही गरज काहीच गरज नाही, मी आता नॉर्मल झालो पहिल्यासारखं एकदम. बरं चालेल. बाकी दुसरे पेशंट जे असतील असे मानेचे, यांच्यासाठी तुम्ही काय सांगशाल मग? 100% मी जवळजवळ 5-6 पेशंट आणले तिथं. कारण की मला स्वतःला फरक पडला, मग ते पण म्हणते ना तुला फरक कुठं पडला एवढा. चालेल थँक्यू.